लग्न सोहळ्यांमध्ये प्लास्टिक फुलांच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून वापर करणारे, विक्री करणारे आणि साठवणूक करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाणार आहे। विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून लवकरच शासन निर्णय जाहीर होणार आहे। या निर्णयामुळे पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड, मंडई, बोरआळी, रविवार पेठ आणि पिंपरी परिसरातील फुलांच्या बाजारात खळबळ उडाली आहे। लग्न सराई सुरू असताना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक फुले, सजावटीचे संच आणि पार्श्वभूमी संच तयार ठेवलेल्या डेकोरेशन्स व्यावसायिकांची कोंडी झाली आहे। व्यापाऱ्यांच्या मते गोदामातील कोट्यवधी रुपयांचा साठा अडकण्याची शक्यता असून आगाऊ घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करणे कठीण झालंय। नैसर्गिक फुले महाग आणि लवकर सुकणारी असल्याने लग्नाचा खर्च सुमारे 30 ते 40% वाढू शकतो। मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असून खऱ्या फुलांची मागणी वाढल्यास फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल, असे मत बाजारातील प्रतिनिधींनी व्यक्त केलंय। सध्या झेंडू, शेवंती, गुलछडी, गुलाब गड्डी, कार्नेशन, ऑर्किड आणि ग्लॅडिओ सारख्या फुलांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। व्यापाऱ्यांनी साठा संपवण्यासाठी थोडी मुदत देण्याची मागणी शासनाकडे केली जात आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।